ब्रँड आपण चप्पल घेतो, ब्रँड टू ब्रँड कपडे घेतो, पण शेतकऱ्याचा किती मोठा ब्रँड असला तरी त्याला थोडासा भाव आला की आपण डगमगून जातो. तर अशी परिस्थिती कोणावरच येऊ नये, दुश्मनांना सुद्धा अशी परिस्थिती येऊ नये, इतकं बेकार वातावरण. दहशतवादी हल्ला जसा झाला तसा हा आमचा गारपिटीच हल्ला झाला आमच्यावर. अच्छा, जेवणच गोड लागलं नाही, झोप नाही आली, वर्षभर पिकाचं बघून. आणि कवी कुसुमाग्रजांची कविता तुम्हाला आठवत असेल, ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. आणि जेव्हा खिशाकडे हात जातो तेव्हा ते म्हणतात, पैसे नकोत सर, पैसे नकोत सर, फक्त लढ म्हणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. तर शेतकऱ्यांना आता फक्त लढ म्हणायचीच, फक्त आपल्याला पाठिंबा द्यायची गरज आहे. बाकी काही त्यांना मदत नकोय आणि काही सरकार मदत करू पण शकणार नाहीये. चला आपण जाणून घेऊया काय परिस्थिती आहे 8 दिवसानंतरची. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सुमित्रा लाईफस्टाईलमध्ये. तुम्हाला तर माहिती आहे मी ब्लॉग जवळजवळ बंदच केले होते बनवायचे, बनवते म्हणजे, पण तरी पण काही अशा चांगलं काही वाटलं की ब्लॉग बनवायची गरज आहे, त्यावेळेस मला राहवत नाही आणि मग आपापच माझ्याकडनं ब्लॉग बनवला जातो. आताही तसंच काही झालं, मी आली माझ्या माहेरी निफाड भागात, म्हणजे खुद्द निफाडलाच. तर सांगायचं तात्पर्य असं की एवढ्यातच तुम्ही माहिती आहे की खूप सारा गारांचा पाऊस झाला आणि त्या गारांच्या पावसामध्ये निफाड तालुक्यातले बरेचसे छोटे छोटे गावं ही गारांच्या मारामुळे झोडपले गेली आणि त्याचं जे प्रचंड नुकसान झालेले मागच्या वेळेस तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकला होता की कसं बाग होता आणि आता बघू शकता मी तुम्हाला दाखवते की तोंडाशी आलेला घास आणि एकदम म्हणजे आता काही दिवसातच हा बाग तोडायला जाणार होता, म्हणजे पाणी उतरणार होतं, तर तो त्याची कशी अवस्था झाली हे आपण बघूया, तुम्हाला दाखवते. आता जो काही बाग उरलेला आहे गारांच्या मारांमुळे त्याचं सरकार पण काय नुकसान भरपाई देणार आहे, एकरी 1000-2000 पण देत नाही, ते पण कानाकोपऱ्याला जाऊन कसे बसे इथपर्यंत पोचले, काहींच्या नोंदी घेतल्या काहींच्या नाही घेतल्या आणि तो खर्च पुष्कळसा नाही आहे. हजारो रुपयांचा खर्च करून, लाखो रुपयांचा खर्च करून वर्षाच्या शेवटी जे दुकानदार असतात, पावडरवाले असतात, किराणेवाले असतात, कपडेवाले असतात, ते आवासून बसलेले असतात की कधी यांचा बाग जाईल आणि आमच्या उधाऱ्या देतील. तर बऱ्याच वेळा सांगितलं जाते की आमचा बाग जाऊ द्या, बाग जाईपर्यंत शेतकरी हा एकदम रुबाबात असतो. त्याच्याकडनं सांगितलं जातं की आमचा बाग जाऊ द्या, मग आम्ही उधारी देऊ, बाग जाऊ द्या उधारी देऊ. तर त्याच्या बरोबर बरंचसं उधार घेतलं जातं शेतकऱ्यांकडनं, कारण शेतकरी हा जरी बळीचा राजा आहे, जरी तो सगळ्यांसाठी कमवून देतो तरी पण त्याच्यामागे भरपूर अडचणी असतात, मुलांचे शिक्षण असतात, खर्च असतो, बागाचा खर्च असतो, लहान मुलासारखं त्याला जपावं लागतं. तर ह्या गाराच्या पावसामुळे मारामुळे काय नुकसान झालेलं आहे, आज भाऊचं 3 ते 4 एकरचं नुकसान झालेलं आहे आणि अक्षरशः माणूस गेल्याप्रमाणे ते दुःख त्यांनी साजरं केलं. खूप निराश 8 ते 10 दिवस त्यांचे गेले. पण आता मी जेव्हा त्यांना भेटायला आली त्यावेळेस मी जी अवस्था बघितली तर म्हटलं चला आपणही ब्लॉग बनवू. ब्लॉग याच्यासाठी बनवला की त्यांची दुर्दशा दाखवण्यासाठी नाही, की शेतकरी किती कष्ट करतो आणि जेव्हा असं काही नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेस त्याला कसा सामना करावा लागतो. शहरातल्या लोकांना त्याचं काही नसतं, जरा काही कांद्याला भाव वाढला, द्राक्षाला भाव लागला की ते लगेच तोंडांना हाड नसतं, लगेच बोलायला लागतात की शेतकरी खूप कमवतात, खूप महाग विकतात. असं तर काही काही जण बोलतात की ते सडले तर फेकून देतील पण आम्हाला कमी भावात देत नाही. तर आता जो बाग राहिला आहे त्याचं काय करायचं आणि त्या बागाचं ते कसं संगोपन करणार आहे. आता असंही ऐकलं जातं की जो बाग उरला आहे थोडाफार 30-40%, 20% जो काही काहींचा उरलेला आहे तो खर्च पण वसूल करणार नाही आहे. म्हणजे जेवढा तो आता बाग येईपर्यंत खर्च करतील तेवढाच बागाला खर्चही होणार आहे आणि तेवढाच त्याच्यातनं निघला जाणार आहे. म्हणजे माणूस म्हणताना की ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो माणूस अति सिरियस होतो, त्याचं आपल्याला आनंद होतो का चला बाबा जगला तरी, थोडासा आनंद होतो की आपण हा व्यक्ती वाचला त्या ॲक्सिडेंटमधनं किंवा त्या आजारामधनं. पण ज्यावेळेस त्याचं करून करून थकतो आणि खूप प्रमाणात खर्च होतो त्यावेळेस आपल्याला अशी म्हणायची वेळ येते की त्याच वेळेस गेलं असतं तर बरं झालं असतं, कारण एवढाही खर्च येऊन काहीच श्रेय हातात आले नाही, फळ हातात आलं नाही की तो माणूस शेवटी गेलाच. आपण असं कधी कधी कोणाच्या वाट्याला येतं अशी म्हणायची वेळ, तसंच काहीच झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खाली प्रचंड बागाचा टपारा पडलेला आहे. बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवते की बागाचं कसं नुकसान झालेलं आहे. 3-4 प्लॉट आहेत, भाऊचेच नव्हे पूर्ण गावाचे आहेत. पण आता आपण भाऊकडे आलेले आहे तर भाऊचं बागाची माहिती जाणून घेऊया आणि काय नुकसान झालं त्याचं. 3 ते 4 दिवस त्यांचे खूप दुःखात गेले, कसे गेले आणि कशा परिस्थितीत त्यांना पावडर मारावी लागते, किती कष्ट घ्यावे लागतात. आणि ज्यावेळेस असं काही प्रसंग येतो, अशी काही आपत्ती येते त्यावेळेस सरकारी आवासून उभं राहतं, काहीही करत नाही.
अगदी शंडावानी त्या काही करत नाहीत. 2-5 हजार रुपये ज्यांचा पगार असतो त्या पगाराचा त्यांचं म्हणजे पेट्रोल पाणी पण नसतं त्यांचं दिवसाचं एका तेवढं ते एकराला खर्च देतात. तर असं काही सरकार या शेतकऱ्यांबरोबर करतं आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांना थोडासा भाव मिळतो त्यावेळेस तर मग सगळेजण टपलेच असतात की भाव कसा कमी करायचा. चला आपण तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि त्याची थोडीशी माहिती जाणून घेऊया. त्याच्याकडनं थोडंसं त्याला काय वाटलं नेमकी एवढी मोठी आपत्ती आल्यानंतर ते पण आपण आपल्या आईकडनं आणि भाऊकडनं जाणून घेऊया. तुम्ही टी व्हीला बातम्या वगैरे सगळं बघितलं असणार आहे, पण आज माझ्या घरच्यांची काय परिस्थिती आहे मी तुम्हाला दाखवते. बघा बॅक कॅमेऱ्याने बघा तुम्ही. त्याचं घड आहे बघू शकता. गारांचा मार लागल्यामुळं हे मणी असे वाळून गेलेले आहेत. या मण्यांना मार लागलेला आहे गारांचा. हा गाराचा मणी फुटून गेलेला आहे आणि जे मणी राहिले आहेत ते ह्या पद्धतीने राहिलेले आहेत. बघा हे बघा असा मार त्याला लागलेला आहे, अशी चिरल्या गेलेल्या आहेत आणि झाडांच्या देठांनाही प्रचंड नुकसान झालेलं आहे. हे बघू शकता अशा पद्धतीने हे घड खाली पडलेत बघा. असे खूप सारे तुम्हाला बघायला भेटतील. मोठमोठे घड खाली पडलेले होते. आता या गोष्टीला 4 ते 5 दिवस होऊन गेलेले बघू शकता. हे अशा पद्धतीने खाली बाग मोडून पडलेला आहे, कोल मोडून पडलेला आहे. ते म्हणतात ना पाठीवरती हात ठेवणे नुसते लढ मला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणे नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा आहे. येथील माणसा तुझे बी दिवस जिगर हरू नको. तर ह्या पद्धतीने एवढा मोठा बाग होता. तर हा बाग प्रत्येकाला इजा झालेली आहे, प्रत्येक झाडाला इजा झालेली आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण असा काळा काळा पडलेला आहे, पूर्ण झाडांचे पानं तुटून पडलेले. हा तर बाग होता जो आता जानेवारी-फेब्रुवारीचा प्लॉट होता. तर आपण अजून तुम्हाला दाखवू एक छोटा प्लॉट आहे त्याचाही बघू आपण. हे बघू शकता. हे बघा असे झाडं झालेले आहेत. थिनिंग करायची काही गरजच राहिलेली नाही. पूर्ण असे मणी वाळून गेलेले आहे. तुम्ही बघू शकता जवळून बघा या पद्धतीने. तरी 30-40% बाग तरी ठीक आहे. काहींचे तर पूर्ण 100% कोलॅप्स झाले. बऱ्याच जणांनी मला विचारलं तुमच्या माहेरची बाग कशी आहे, काय त्याची हालत आहे. तर हे तुम्हाला ह्या ब्लॉगच्या माध्यमातून बघायला भेटेल. हे बघू शकता अशी झाडांची घड झालेली आहेत आणि ही जी फांदीला इजा झालेली ही पण काही दिवसांनी जर याचं वजन वाढलं तर हा झाड मोडू शकतो. अगदी त्याला लूजपणा आलेला आहेत, असे मणी चिरलेले आहेत. बरंच फटका आहे. एका झाडाला असं म्हणाल की 10-15 मणी पण मग चांगले निघणार नाही. अशा पद्धतीने बरंचसं नुकसान झालेलं आहे. हा जवळजवळ 1 ते 1.5 एकरचा बाग आहे. चला आपण आता दुसऱ्या प्लॉटमध्ये जाऊया, त्याची काय हालत आहे बघूया. तो याच्यानंतरचा प्लॉट आहे आणि त्याचे मणी छोटे छोटे आहे. तर बघूया त्याला काय नुकसान झाले. हे बघा. तर ह्या पण मण्यांना खूप नुकसान झालेलं आहे. हे बघा असा मार लागलेला आहे. झाडांची पानं तुटून पडलेली आहे. खाली पण बरेचसे भाग अशा पद्धतीने झाडं मोडून पडलेली. हे बघा असे घडं मोडून पडलेले खाली खूप सारे. हे बघा हे असं घड आणि फांदी दोन्ही मोडून पडलेले. ज्या झाडावर 60-70 घड होते त्या झाडावर 10-20 पण घड राहिलेले नाही आहेत. हे बघा आता या फांदीला 2 ते 3 घड होते, हे असे तुटून पडलेले. अशा पद्धतीने बरंचसं नुकसान झाले. हे बघा हे बघा हे असे फांद्या मोडून गेलेले गारांच्या मारामुळे. हे पूर्ण असे शेंडे झालेले आहेत. एका झाडावर 30-40 घडांचं नुकसान झालेलं आहे. हे बघा याच्यामध्ये घड अशा पद्धतीने याच्या फांद्यांना मार लागून हे बघा सगळं तुटलेलं आहे असं. हे बघा हे बघा प्रत्येक याच्यात एक घड लपलेला आहे. पानांचा मारा लागलेला आहे. खूप प्रचंड नुकसान झालेले. बघ पूर्ण कवळे शेंडे हे असे तुटून झाडावर पडलेले बघू शकता तुम्ही. हे बघा खूप नुकसान. आणि जे पानं राहिलेले ते अगदी कमकोत झालेले, त्याला अगदी जीव नाही असं पानं चिरले गेलेली आहे. हे बघू शकता असं प्रचंड नुकसान झालेले. हे बघा बघू शकता तुम्ही झाडांची कशी हालत झालेली आहे. हे बघा
कवळे कवळे शेंडे असे मोडून पडलेले आहेत. हा आहे 2 नंबरचा प्लॉट. तिकडे आहे अजून एक बाग. खूप आता 3 ते 4 दिवस झाले या गोष्टीला. हे असे झाडांच्या घडासहित तुटून पडलेले आहे. खूपच तुम्हाला बघता येत असेल असं झाडांवर आता या फांद्या मोडलेल्या आहे. अजूनही धुक्याचं सावट कमी झालेलं नाही. रोजचं धुकं पडतंच आहे. अजूनही पावसाचा अंदाज पडण्याचा आहेच आहे. आणि धुकं पडल्यामुळे अजूनही डावण्या वगैरेचे जो डावण्या असतो बागांचा दुश्मन, तो या धुक्यामुळे डावण्या रोगापासूनही यांचं अजून बचाव करायचा आहे. अजून यांना भरपूर संकट पार करायचे आहेत या बागांना. बघू शकता. चला आपण आता या बागातूनही जाऊया. आणि भाऊ तिकडं कांदे लावतोय, चला आपण त्याच्याकडे जाऊ आणि त्याला विचारू. तर असं तुम्ही खाली बारीक बारीक फांट्या तुटून पडलेल्या आहे खूप साऱ्या. बघू शकता हे प्रत्येक झाडावर 30 ते 40 घड असे तुटून पडलेले आहेत. अगदी फांद्याच मोडून पडलेले आहेत. हे बघा. मध्ये जेव्हा नळ्या ओढावं लागतात, तुम्ही बघू शकता किती चाकाऱ्या पडलेले. हे एवढ्या नळ्या ओढावं लागतात. ट्रॅक्टरच्या मागे जावं लागतं. एवढं पावडर मारावी लागते आणि वर्षभर एवढं मेहनत करून ते पीक उभं राहतं. खूप प्रचंड मेहनत असते बागासाठी. आणि जेव्हा बाग येतो तेव्हा 2200, 2000, 3000 असा त्याला भाव असतो. काहीच भाव नसतो. आणि ज्यावेळेस भाव असतो त्यावेळेस प्लॉट आला की मग मोठमोठ्या दुष्काळी संकटांना किंवा अवकाळी पावसांना, गारांच्या गारपिटीला, अतिथंडीला, अतिधुक्याला सामोरं जावं लागतं. खूप तोंडाची नाही आहे शेती. बघू शकता एवढ्या पावसामधून चिखलातून ट्रॅक्टर काढावं लागतात. तर शेतकऱ्यांना तुम्ही प्लीज सपोर्ट करत जा. जेव्हा बाजारात माल येतो त्यावेळेस शेतकऱ्यांकडनंच घेत जा. त्यांना सपोर्ट करत जा. चला आपण जाऊया आता भाऊकडे. तो तिकडे उभा आहे. हां, बघू शकता किती प्रचंड नुकसान झालेलं आहे. ह्याही बागामध्ये सगळे घडचे घड तुटून पडलेले आहेत. आता आपण इथं भाऊ उभा आहे. आपण त्याला विचारू काय वाटलं ज्या दिवशी असं गारांचा पाऊस पडला. सगळीकडे बातम्या आल्या होत्या की गारांच्या मारपिटीमुळे खूप बाग जमीन दोस्त झाली आणि वर्षभर केलेली मेहनत वाया गेली. त्यावेळेस त्याच्या मनावर काय वाटलं होतं, काय त्याच्या मनाची घालमेल झाली होती, आपण त्याच्याकडून ऐकून घेऊया. भाऊ नमस्कार. माझं यूट्यूब चॅनल आहे, तुला माहिती आहे, सुनीताज लाईफस्टाईल. तर आपण त्या सगळ्या जर विचारत असता की तुमच्या भावाचं काही नुकसान झालं का शेतीचं, तर मी सांगितलं 2-3 एकरचे बाग होते त्याचे. तर तुमच्या गाव कुठे? निफाड भागात ना? हां, निफाड भागात किती गावांना तो गारपिटीचा झटका बसला आहे? किती? 26-11. 26-11ला निफाड, उगाव, पिंपळस, रवळस, सुकेना आणि असं चांदोड पट्टा पण भरपूर ठिकाणी गारपीट झाली. म्हणजे 26-11 तुमच्यासाठी एकदम काळा दिवस होता. दहशतवादी हल्ला जसा झाला तसा हा आमचा गारपिटीच हल्ला झाला आमच्या वेळेस. तुमच्याकडे घरावर कंटिन्यू पाहुणे येत आहे बघायला. जसं माणूस मरतं तसं लोक भेटायला येतात, तसं तुमच्याकडं माणसं येत आहे भेटायला ना? हो. आता काय वाटलं त्यावेळेस तुम्हाला? काय वाटलं? काय वाटणार आहे? सर्व मनापासून केलेलं पीक, खर्च केलेला 5-6 लाख रुपये खर्च केला आणि डोळ्या देखत मरण दिसत होतं की गारपिटीने सर्व संपून गेलं. असं काही मनात वाईट विचार येत होतं का त्यावेळेस बागाची दशा पाहून की आता काहीतरी करून घ्यावं? कर्ज काढून ठेवलं, ते भरायचं कसं? आणि पोरांच्या फिया वगैरे बाकीचं कसं भरायचं? मग खूप मोठा प्रश्न आहे. पोरं बाहेर शिकायला आहे, त्यांच्या फिया कुठून भरायच्या? त्यांचे पावडरे बाहेरून विकत आणता का तुम्ही? उधार आणलेले, त्यांचे पण पैसे द्यावे लागतील. खत औषधं पण उधार आणलेले आहे. किती एकर बाग होतं तुझं? सगळं 5 एकर बाग होता. मग आता काय वाटतं ह्या बागाचं नुकसान झाल्यानंतर तुम्ही जेवण खावण 2-3 दिवस कसे गेले तुमचे? काय जेवणच गोड लागलं नाही, झोप नाही आली. वर्षभर पिकाकडे बघून आणि एका तासात किंवा अर्ध्या तासात बागेची सर्व आताच झालेली नैसर्गिक आपत्ती आली. असं वाटलं त्यावेळेस बाग तोडून टाकावं असं वाटत होतं का? बागने स्वतःच संपून जावं असं वाटत होतं. असं तर त्यावेळेस बरेच धीराचे हात आले. सगळ्यांनी फोन केले तुम्हाला पटापट सगळ्यांनी की काळजी घ्या, पीक परत भरून निघल. शेतकऱ्यांच्या नशिबाला असंच असतं, जेव्हा पीक असतं तेव्हा भाव नसतो, जेव्हा भाव असतो तेव्हा असं अवकाळी पावसामुळे किंवा निसर्गाच्या कोपामुळे असं सामना करावा लागतो. तर ही पहिलीच वेळ आहे का तुम्हाला थंडीमुळं, या गारपिटीमुळं? सुरुवात पहिलीच वेळ आहे.
अच्छा, आता काय वाटतं बागाचं किती टक्के नुकसान झालं आणि वाचू शकेल का? 100% नुकसान झालेलं आहे, फक्त दिसतंय. हा. शेवटच्या स्टेज पर्यंत त्याला काय होऊ शकतं ते सांगू शकत नाही. अजून थंडीचा धुक्याचा बी त्याला मारा सहन करायचा आहे. खर्च करावाच लागू राहिला त्याला, पण असं वाटतं की जेवढा खर्च होणार आहे तेवढाच पैसा होणार आहे, म्हणजे खर्च आणि काही ते सांगू सारखंच. शकत. ती वेळच ठरवेल की मिळणार आहे का नाही मिळणार, आज काही सांगू शकत. अजून नैसर्गिक आपत्तीतून जाणं बाकी आहे, अजूनही पावसाचं धुकट वातावरण आहेच आहे. मग काय म्हणजे खूप वाईट वाटलं का? असं किती जणांचं झाले तुमच्या गावात? असं भरपूर जणांचं झालं. कोणाचीच अशी परिस्थिती कोणावरच येऊ नये, दुश्मनांना सुद्धा अशी परिस्थिती येऊ नये, इतकं बेकार वातावरण, बेकार परिस्थिती इथं झाली. सरकार पाहून गेलं ना तुमचे बाग पंचनामा करून काय एका स्प्रेचा खर्च सुद्धा सरकार दिवशी, एका बागेचा एका स्प्रेचा खर्च 4-5 हजार रुपये सरकार हेक्टरी 25,000 रुपये देत आहे. म्हणजे बिघ्याला किती पैसे देत आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या. असं पण मग तेवढा खर्च कमी आहे का तुमच्या मानाने? 4 लाख 5 लाख रुपये खर्च झालेला आहे 5 एकराचा आतापर्यंत. मग किती किती अपेक्षा आहे सरकारने, किती खर्च द्यायला पाहिजे? सरकारची अपेक्षा पूर्ण होऊ शकते, सरकार नाही देऊ शकत. बघा किती शेतकऱ्याची वाईट अवस्था आहे. आपण सरकार निवडून देतं, असं एवढं उभं करतो आणि जेव्हा शेतकरी हवाल दिलं होतं त्याच्या पुढे सगळे प्रश्नचिन्ह उभे राहते. नैसर्गिक आपत्ती आल्यावर त्यावेळेस सरकार धावून येतं, ते पण वेळेवर मदत पूर्ण नाही करू शकत, त्यांचा घरातला खर्च पण निघू शकत नाही, अशी अवस्था आहे. आता हे बागाचं झालेलं नुकसान तुम्ही बघू शकता, आपण तुम्हाला सगळं डोळ्यात देखत दाखवलं. पण आता त्यांची जबाबदारी, लेकरू आजारी जरी पडलं तर त्याचं तर खूप आजारी झाल्यासारखं हे, जसं खूप फुल्ली सिरियस ॲक्सिडेंट होतो त्याप्रमाणे आज बागांना दुखापत झालेली, पानांना झाडांना हे सगळे तुटून गेलेले आहेत हे बाग. आणि त्याला आता जर सारख्या पावडरी त्याला मारावं लागणार आहे. एक पावडरीचा खर्चाचा किती हात येतो? 3-4 हजार रुपये एका बागाचा. तर आता बघा पावडरी मारायचं काम कंटिन्यू चाललेलं आहे. एका बागासाठी आता त्यांना एवढा खर्च करावाच लागणार आहे. जरी जेवढं हातात आहे तेवढं त्याच्यासाठी, ते कष्टासाठी आता थोडीशी मेहनत परत घेतील, परत नव्याने उभं राहतील आणि परत त्या संकटांचा सामना करून आता त्यांनी अजिबात थांबलेले नाही आहे. जेवढा बाग वाचला आहे तेवढ्यासाठी ते परत मेहनतीने आता खर्च करताय आणि जेवढं वाचेल तेवढं वाचेल, घर खर्च तर निघेल एवढंच आता अपेक्षा त्यांना राहिलेली आहे. तर खूप वाईट वाटतं आहे जेव्हा असं कधी ऐकायला येतं शेतकऱ्यांचं नुकसानीचं. आपण जरासा भाव वाढला की लगेच हवाल दिलो, शेतकरी भाव सांगताय, मालाला खूप भाव आहे शेतकऱ्यांच्या. पण ज्यावेळेस आपण शोरूमला जातो तर भारीत भारी ब्रँड टू ब्रँड आपण चप्पल घेतो, ब्रँड टू ब्रँड कपडे घेतो. पण शेतकऱ्याचा किती मोठा ब्रँड असला तरी त्याला थोडासा भाव आला की आपण डगमगून जातो. तर कोऑपरेट करा, सरकार तर नाही मदत करू शकत पण तुम्ही करा, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळून द्या. आणि थोडाफार भाव जर वाढलाच तर अशा परिस्थितीतून त्यांना यावं लागतं, दुष्काळाच्या, अति गारपिटीच्या, कमी पावसाच्या. तर अशा भागातून त्यांना उभं राहायचं असतं. तर प्लीज असं करू नका. आणि शेतकरी राजा, तुम्ही जरूर मेहनत करता, खूप एक दिवस तुमच्या कष्टाला जरूर फळ येईल, ते कधीच तो हटत नाही. बरेच जणांच्या आत्महत्याचे मनात विचार येतात. खूप आमच्या भाऊला पण आम्ही खूप वेळा फोन करून सांगितलं की असं काही करू नको. खूप वेळा म्हणायचा तो काहीतरी करून घ्यावं, पण आम्ही त्याला खूप आधाराचा हात दिला, खूप फोन केले. त्यावेळेस तो थोडासा सावरला. पीक भरून निघेल, खर्च भरून निघेल, पण तू आधार सोडू नको, फॅमिलीचा सपोर्ट सोडू नको. तर चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. हाच तुम्हाला पुढे थोडासा दाखवायचं होतं. असं गावोगाव त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. पण आधी आपण म्हणताना आपल्या घरापासून सुरुवात करावी, तसं मी माझ्या घरापासून सुरुवात केली. तर आमचे तर बाग तोडलेले, पण हा भावाचा प्लॉट होता, तर तुम्ही त्याच्याकडनं आपली माहिती करून घेतली. तर असंच थोडा सपोर्ट करत राहा शेतकरी राजाला. चला, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत कोणी नवीन व्हिडिओमध्ये असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑल प्रेस करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.